अवकाळी पावसाविषयीच्याच बातमी आपण बघतोय। बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। वादळी वारा, गारांचा मारा यामुळे आंबा, डाळिंब, मोसंबी या बागा अगदी कोलमडून पडलेल्या आहेत, म्हणजे त्यांना फटका बसलेला आहे। अवघ्या 15 दिवसात ज्या आंब्याच्या बागेतून लाखो रुपयाचं उत्पन्न येणार होतं, त्या आंब्याचा आता अक्षरशः सडा पडलेला आहे। जे फळ झाडावर आहे त्याला देखील गारांचा मारा सहन करावा लागलाय, त्यामुळे बाजारपेठेत जाण्याच्या आधीच ते फळ खराब होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। पंचनामे तात्काळ करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। आपल्याला बीडमधून अधिक जाणून घ्यायचंय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे। यामुळे रब्बी पिकासह ज्या फळबाग आहेत त्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। बीड तालुक्यातील पालवण शिवारामध्ये असलेल्या या फळबागामध्ये आहे, आंब्याच्या फळबागामध्ये, आणि आपण समोर पाहतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंबे आहेत ते आंबे गारपिटीमुळे खाली पडलेले आहेत। विशेषतः हा मोठमोठे आंबे केशर आंबा आहे आणि याला मोठ्या प्रमाणात मार्केट देखील असतं, मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते। तळहाताच्या फोडाप्रमाणे पाणी देऊन या डोंगराळ भागामध्ये ही बाग फुलवलेली आहे। मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे आता जे उत्पन्न मिळणार होतं त्यामध्ये खूप मोठा फटका बसणार आहे। समोर पाहतो आपण प्रत्येक झाडाच्या खाली अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जे आंबे आहेत ते आंबे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आंब्याचा सडा पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। विशेषतः यासाठी खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो। उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल तर ठिबकनं इथं टँकरनं पाणी आणून देखील दिलं जातं। अशा पद्धतीने जी हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली बाग आहे त्यामधून काही उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा असते। विशेषतः या शेतकऱ्यामध्ये ज्या शेतामध्ये मी आहे या ठिकाणी जवळपास 1700 अशा पद्धतीचे केशर आंब्याची झाडं आहेत। मात्र याचं प्रचंड असं नुकसान झालंय। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, काल आणि 2 दिवसापासून हा पाऊस सुरू आहे, काय काय नुकसान झालं? गारपिटीने प्रचंड नुकसान आहे। आता माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे, 1700 आहेत झाडं सगळे, आणि मोसंबीचं नुकसान आहे, सध्या डाळिंबाचं नुकसान आहे। तिन्ही बागा धरलेल्या आहेत आणि आंब्याचं तर टोटल आता तोंडशी घास आलेला आहे। ते प्रचंड नुकसान झालंय आंब्याचं। नाही, आता खाली पडलेला तर आंबा दिसतोय, पण गारपीट गारपीट झाल्यानंतर नेमकं झाल्यामुळे काय ते होतं? काय होतंय, गारपीट झाली मग ते काळा पडतंय, डाग पडतंय, खलास होतंय आंबा। पूर्ण बागच उद्ध्वस्त होती त्याच्यामुळे, गारपिटीमुळे। गारपीट नसती झाली तर काहीतरी हाती लागलं असतं, पण गारपीट झाल्यामुळं काही हाती लागणार नाही, हे सुद्धा जाणार आहे आंबा।